नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण माझ्या आजीशी गप्पा मारणार आहोत. माझी परिस्थिती ज्यावेळेस खूप वाईट होती, मला कोणाच्या तरी आधाराची गरज होती, त्यावेळेस आईने मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि तिनं मार्गदर्शन केलं तसं मी ऐकलं. आणि माझा स्वभाव खूप चिडचिडी आहे आणि खूप चिडचिड होता आणि रागाच्या भरात मी काय पण करते, मलाच काय समजत नाही मी काय करालोय ते. पण त्यावेळी मला शांत करायचं काम आमची आई करत्या आणि मी फक्त साहेब आणि आमच्या आई ह्या दोघांनाच मी जास्त म्हणते, त्यामुळे त्या दोघांचंच ऐकतोय मी. आणि त्या दोघांनी मला चांगली दिशा आणि मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि खरं सांगायचं तर त्या दोघांनी ती दोघं माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी, म्हणजे माझं आयुष्य घडवायला आणि चांगला विचार करायला, पॉझिटिव्ह राहायला ह्या लोकांनी शिकवलं. आणि मी अशी शॉर्ट टेम्पर आहे, पण आमचे साहेब खूप शांत व्यक्ती आहेत, त्यामुळं त्यांनी खूप मला समजावून घेतलं. आणि सगळ्याच गोष्टी मी हळूहळू करून तुमच्याशी शेअर करत जाईल आणि आपण बघत जाऊ तिनं कसं तिच्या परिस्थितीसोबत डील केलं किंवा ती कसं येणाऱ्या संकटावर तिनं मात केली. कारण तिच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तिच्याकडूनच मला प्रेरणा मिळते की आयुष्यात येऊन कधी हारायचं नाही आणि कधी मरायच्या गोष्टी करायच्या नाहीत. एक तर जन्माला आलोय म्हटल्यानंतर जगून दाखवायचं, हे तिच्याकडनंच मी शिकलोय. आणि तिनं मला खूप चांगलं मार्गदर्शन केले आणि कायम ती चांगलं सांगत राहत्या, पॉझिटिव्ह सांगत राहत्या. शिकलेली नाही आहे, शिकलेली नसून तिच्याकडे एवढं ज्ञान आहे आणि ती तिच्यामुळं आज आम्ही इथं आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आमच्या आजींशी गप्पा मारणार आहोत. तर चला, मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये हेच दाखवणार आहे. आता राबायला पाहिजे, राबल्याशिवाय काय चालत नाही. कुठं घरातनं बाहेर पडत नाहीस तू, कोणाच्यात जाऊन बसत नाही. येणं परवडतच नाही आपल्याला. ते कुणाचं लावा लावी इकडे तिकडे जाणं, आपल्या वयाच्या मनानं कुणाला म्हणायचं ना म्हणून घ्यायचं, आपल्याला सण होत नाही म्हणून कुणाच्या घरला जात नाही. घर भलं आपण भलं, काम भलं आपण भलं. काम हुडकून करायचं, काय बी त्यातले ह्यात जरा करतच राहायचं. प्रपंचाला काही एक लागत नाही. असं करून मी पोरीची शाळा शिकवली, लेकाला 3 पोरी झाल्या, एक आपण शाळा शिकवली. शाण्या होतील काय वाटतं. मला एवढं वाटायचं मी गावाचा रोजगार करतोय, तण तोडतोय, माझ्या ते 10वी शिकेल काय आणि शहाणं होईल काय, असं मी रात्र दिवस म्हणायची. तर नाही थोडं तर माझ्या पोरी शिकली नाही, काय नाही करत. पोरीने शिकल्या, भरपूर शिकल्या. पोरीने शिकली, मग मधलीने शिकली 15वी, धाकटीनं 12वी शिकली, नातवानं 12वी केला, बंद केला. आणि शिकवायची जिद्द होती, ITI शिकवलं, कुठं नाही म्हटला. नाही म्हटलं तर राहिला म्हटलं, आता काय करायचं, गेलाच नाही आपला. करायचं सगळं ते त्यांच्यासाठी रात्र दिवस राबलो. पण असं बाहेरचं बी कुणाचं हातापायाचं केलं आणि घरातलं बी केलं, रानातलं बी केलं. कामाला मला हायले वाटले. हे जे मी काम शिकलो, माझ्या भावानं शिकवला, ते ह्या कामातच मी बरं आलो आणि हे सगळे जिंकलो. कसलं काम करतेस तू? मी सोनार काम करतो. सिल्वरचं, मुंबईची स्टारानं. एक 2 कामगार बाहेरचं मला जर आहेत त्याने देतो, मी स्वतः करतो. हेच की झाडकाम नळकाम मी करत होतो. आता राखेल मिळत नाही तेव्हापासून मी करत नाही. गॅसवर करते, करतो. मग काय, त्यातनं सगळं होईल ते सगळं मी ओढतोच. काम नाही ते मला जमत. माझ्या घरात अर्थ केलेला आवडत नाही, काम पाहिजे. आतापर्यंत मुंबईला गेला, काम केला, घातला, आता जात नाही. आता इथनं पार्सल पाठवतोय, म्हशी बाळीकला आहे 3-4, ते करत बसतोय. आपल्या रानातला होते असं एकात ना दोन्हीत आपलं रान भलं आपण भलं राबत बसतोय. नवरा बायको तेच करते. या दुधावर ह्याच्यावर कशावर तर प्रपंच चालत ह्या कामावर. 20 गुंठ शेती, काय पिकते त्यात 8-9 माणसं खाणार आहे. म्हणताना हर एक धंदा करता, धंदा करता, दूध मस्तर बी बारीकता, शेती बी करतात, चाललेला आहे. काय सांगतो
माझ्या मुलाची मी शिकवली. परत सांग, परत बोल. लांडी लबाडी कुणाची करायची नाही, चोरी सपाटी करायची नाही, खऱ्यानं बोलायचं, खऱ्यानं राहायचं, हेच माझ्या मुलाशी वळण लावलं आहे. तेच माझ्या मुलांनी शिकल्या. नातवंडांनी शिकलं, लेकाने बी शिकलं. पहिल्यापासूनच मी कोणाच्या आधारावर बसलो नाही माणूस असं. तर हार गेलो नाही, जिद्द दाखवली. माझं बाप मारूस तर म्हणायचं हे मला मुलगा पाहिजे होता, मुलगी व्हाय नको होती, माझं नशीब नाही म्हणायचं माझं वय. इतकं राबलोय मी. घरीच्या कामासनी गेलो, गाळ काढायला गेलो, वल्ली बाळकीन बुटीत मध घाललो. नाही राबलोय. कामं सगळे केले, सारवानं चालवले, चटण्या काढलोय, सगळं या जन्माला येऊन हे केलं नाही असं नाही. शेवट सगळा गाठवला आता ह्या कामावर ठेवलाय शेवट. काय तर करून देतात आहेत ना मला. मस्त 80-90ला गाठा झाल्या, 80 तर झालंच. आता काय करायचं आहे, तरी बी करेन अशी जिद्द आहे अजून. जेव्हापत्र अंगात धमक आहे तोपत्र काय, मला काय खाण्यापिण्याची अपेक्षा नाही, मला कामाचीच अपेक्षा आहे. काय नाही हे उठाव खावावं, ते खावावं, मला भूक लागली नाही, मला रक बक बक पहिल्यापासून नाही. तरुणपणी केलं असेल पण आता म्हातारपणी काय नाही, नुसता काम. आणि कोण काय केलं याचा विचार सुद्धा मी करत नाही. मी जास्त चिडचिडपणा करत होतो, रडत होतो सारखं. त्यावेळेस तूच मला सांगत होतीस असं नाही, असं करायचं, एक ना एक दिवस तुझा येईल. होय, तुझं सगळं मी ऐकत गेलो आणि आज माझं सगळं चांगलं झालंय. राबत राहायचं, भांडपणा करायचं नाही, दंगा करायचं नाही. कष्ट करत, काम करत, एक जिद्दीनं एक बुद्धीनं राहिलं की सगळं काय चांगलं होतं. नशिबानं नवरा चांगलं मिळाला, सगळं चांगलं झालं. मीपणानं केलीच बी झाली मीपणानं. जिद्द तिची करण्याची तर परस पडलीच. त्याला काय, तुला काय वाटतं मी केलं ते चुकीचं केलो का चांगलं केलो? केलं ते बरं झालं. तोच पोरगा असता तर माझं आज घर वर आलं असतं असं वाटतं माझ्या मनाला. नाही काय, मला बी वाटते खरं पोरगा आणि पोरगी काय लय नाही, थोडा आधार आहेच, अपेक्षा आहेच मला. कोणाकडे अपेक्षा नव्हती कारण आता नातीकडे अपेक्षा ठेवतोय लय नाही. मला काय त्याच्याबद्दल वाटत नाही. काय माझं नात जावाई चांगला आहे, सगळं चांगलं आहे. विचारा, जावाई पण चांगलं मिळालं, नात जावाई चांगलं मिळालं, सगळं काय चांगलं मिळालं. पोरींचं बी चांगलं झालं माझ्या. हाल आपला दिवस काढल्या खरं, सुखी आहेत सगळी. हे डोळ्यानं बघायला मिळालं एवढं बस. शेवटला आयुष्याचा अनुभव काय सांगशील, काय करायला पाहिजे काय नाही? करायला पाहिजे, हेच राबाय पाहिजे, कमवाय पाहिजे. 4 पैसे मिळाले तर आपल्याला फायद्याचं आहे. रात्र दिवस कमवत राहायला पाहिजे तर माणसाच्या जन्माचा अर्थ आहे. नाहीतर काय उपयोगाचं आहे. फिरून खाऊन आता दिवस राहिलेलं नाही. महागाई नाव वाढली आहे. सारखं कमवत राहायला पाहिजे. ते केले की हे करू काय, हे केले की ते करू काय, काम करत राहायला पाहिजे. तू आता एवढं तुझं वय झाले, तू का गप्प का बसत नाहीस? गप्पासून चालतच नाही आमचं. पोरगं आहे ते रानातलं करतंय, सून आहे ते धार घरातलं. मग मला करायलाच पाहिजे. लय नाही थोडं बाहेर जरा द्यायचं, आपण जरा करायचं, काय तर करून परपंच चालवायचा. एकटा नातू काय करतोय आता, अजून 20 वर्षाचा आहे तो. मग अजून खेळून राहायचा, ते कामावर गेलाय. मग पोरी आल्या गेल्या, अजून 2 पोरी द्यायच्या, 1 पोरगी दिली आहे. तिचं सगळं करायचं, तिच्या बाळाला घ्यायचं, आंघोळ घालायचं, काय तर करायचं, ह्या दिवस घालवायचा. माहित आहे, राबायचा कंटाळा मला ह्यो माहीत नाही कसला आहे तो का म्हणजे. आणि कंटाळा हा ह्यो हे अजून अनुभव नाही, म्हातारं झालं. आपल्या घरातली मोठी माणसं जे सांगतात ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात. आपल्या आजी असू देत, नाहीतर आपले आई वडील असू देत, आणि त्यांनी जास्त काळ बघितलेला आहे, त्यामुळे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. चांगलं जे काय तेच सांगतात, त्यामुळे आपण त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. तू काय केली होतीस तुझ्या डिलिव्हरी? आमच्या आईने तिच्या आयुष्यात खूप स्ट्रगल केले आणि अजूनही करता.
आणि तुम्ही जर आमच्या आईचं सगळं बोलणं ऐकलं असाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल. आई म्हणतात जिद्द शेवटपर्यंत कधीच सोडायची नाही, आयुष्यात कधीच हार मानायची नाही. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.